नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICICI बँक लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे स्टँड अलोन नंबर बघणार आहोत. तसेच हे पण बघणार आहोत की ICICI बँक लिमिटेडने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे आणि आपण ICICI बँक लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर 18 ऑक्टोबर 2025 म्हणजे आज जवळपास दुपारी 3 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, याचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी म्हणजे मंडेला मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. चला मित्रांनो, आता आपण ICICI बँक लिमिटेडचे स्टँड अलोन नंबर बघूया. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, जेव्हा पण आपण कोणत्याही बँकचे नंबर बघतो, त्या बँकच्या नंबरमध्ये 3 इम्पॉर्टंट पॉईंट असतात. एक म्हणजे नेट प्रॉफिट, दुसरा म्हणजे प्रोव्हिजन्स आणि तिसरा म्हणजे बँकचा NPA. आणि मित्रांनो, नेट प्रॉफिट जेव्हा वाढतो तेव्हा चांगली गोष्ट असते आणि बँकचा प्रोव्हिजन्स आणि NPA जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट असते. तर मित्रांनो, चला आता आपण ICICI बँक लिमिटेडचे क्वार्टर 2 चे स्टँड अलोन नंबर बघूया. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2 चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1 चा आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा इंटरेस्ट अर्न इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 40,537 कोटी रुपयांनी 41,757 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 42,946 कोटी रुपयांनी 41,757 कोटी रुपये. आणि आपण जर ICICI बँक लिमिटेडचे टोटल इन्कम बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 47,714 कोटी रुपयांनी 49,333 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाले आहे 51,451 कोटी रुपयांनी 49,333 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडचे प्रोव्हिजन्स बघितले आणि मित्रांनो, मी पहिलेच सांगितले की बँकचा प्रोव्हिजन्स जेवढा कमी होतो तेवढं चांगली गोष्ट असते. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा प्रोव्हिजन्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 1,233 कोटी रुपयांनी 914 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 1,814 कोटी रुपयांनी 911 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 11,745 कोटी रुपयांनी 12,358 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 12,768 कोटी रुपयांनी 12,358 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला, जो फक्त रुपीजमध्ये असतो, तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 16.68 रुपीजने 17.31 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 17.91 रुपीजने 17.31 रुपीज. तसेच मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडचा NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स बघितला तर ICICI बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 1.97%ने 1.58% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 1.67%ने 1.58%. तसेच ICICI बँक लिमिटेडचा नेट NPA सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 0.42%ने 0.39% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 0.41%ने 0.39%. तसेच मित्रांनो, आपण येथे हे पण बघू शकतो की
ICICI बँक लिमिटेडने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे? क्वार्टर 2 मध्ये रिटेल बँकिंगमधून 40,758 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू ICICI बँक लिमिटेडने जनरेट केला आहे. होलसेल बँकिंगमधून 21,111 कोटी रुपयाचा. तसेच तुम्ही ट्रेझरी अदर बँकिंगचा रेव्हेन्यू सुद्धा बघू शकता. आणि टोटल इन्कम फ्रॉम ऑपरेशन जनरेट केला आहे ICICI बँक लिमिटेडने क्वार्टर 2 मध्ये 49,333 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. चला मित्रांनो, आता आपण ICICI बँक लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. जर आपण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर 2025 नुसार ICICI बँक लिमिटेडमध्ये FISची होल्डिंग आहे 45.56%, DISची होल्डिंग आहे 45.06%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.27% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.11%. आणि मित्रांनो, जर आपण पूर्ण फायनान्शियल इयरचे परफॉर्मन्स बघितला ICICI बँक लिमिटेडचा, तर कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 1,09,231 कोटी रुपये. कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 1,42,891 कोटी रुपये. आणि ICICI बँक लिमिटेडचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 1,63,264 कोटी रुपये. आणि ICICI बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 31,896 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये ICICI बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट होता 40,888 कोटी रुपये. आणि ICICI बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 47,227 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडची स्टँड अलोन बॅलन्स शीट बघितला तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 1,95,495 कोटी रुपयांनी 2,32,505 आणि आता 2,88,581 कोटी रुपये. कंपनीची डिपॉझिट अवेलेबल डेटानुसार 16,10,348 कोटी रुपये आहे. बोरोइंग 1,23,538 कोटी रुपये आहे. तसेच आपण पुढे जाऊन कंपनीचा ॲसेट क्वालिटी सुद्धा बघू शकतो. ग्रॉस NPA लगातार कमी होत आहे. 4%नी 2.87%, नंतर 2.26% आणि करंटली 1.73%. तसेच नेट NPA सुद्धा कमी होत आहे. 0.81%नी 0.51%, 0.45%नी करंटली आहे 0.42%. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग नाही, म्हणून मित्रांनो येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेजचा विषयच क्रिएट होत नाही. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले ICICI बँक लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे स्टँड अलोन नंबर बघितले. नंतर आपण बघितले की ICICI बँक लिमिटेडने क्वार्टर 2 मध्ये कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. नंतर आपण बघितले की ICICI बँक लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.